आपले जन्मदाते वडील वारले तरीही आदित्य अंतिम संस्कार करण्यासाठी गावाला गेला नाही. त्याने अग्निडाग देण्यासाठी सरळ सरळ नकार दिला. ही गोष्ट त्याच्या पत्नीला आवडली नाही, कारण कितीही मोठे भांडण असले तरी मुलगा त्याच्या बापाला अग्निडाग देतोच. गावाला जाऊन तिने या मागचे रहस्य शोधून काढले, परंतु तिला जेव्हा ते रहस्य कळाले तेव्हा तिचा आत्माच हादरला. तिला खूप मोठा धक्का बसला, कारण सकाळी सकाळी आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता की तेव्हाच त्याची पत्नी नीता हातात फोन घेऊन आदित्यजवळ आली आणि म्हणाली, ऐका ना, आज सकाळी पुन्हा एकदा गावावरून शेजारच्या काकांचा फोन आला होता, त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बोला, कारण ते बोलत होते की गावाला बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यामुळे सारखे सारखे तुम्हाला फोन करत आहेत, पण तुम्ही आहे की त्यांच्यासोबत बोलत सुद्धा नाही आणि गावाला सुद्धा जात नाही. नक्की काय झाले आहे आदित्य तुम्हाला? नीता रागाने बोलत होती, परंतु आदित्य काहीच बोलला नाही आणि चुपचाप आपली बॅग उचलून ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसवरून पुन्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की नीता खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. तरीही आदित्य येताच किचनमध्ये चहा बनवण्यासाठी ती गेली. तेव्हाच फोन वाजला. आदित्यने फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो, कोण? आदित्य बाळा, मी गावावरून तुमच्या शेजारचा काका बोलत आहे. तुझ्या बाबांची तब्येत खूपच गंभीर झाली आहे. कदाचित ते वाचणार नाहीत रे. शक्य तितक्या लवकर गावाला ये. तेव्हा आदित्य म्हणाला, पण काका, मला सुट्टी मिळत नाहीये. मी आता गावाला येऊ शकत नाही. तुम्ही सगळे तिकडे आहात ना, मग सांभाळून घ्या ना. असे बोलून आदित्यने फोन कट केला आणि समोर पाहिले तर नीता उभी होती. तिने सगळे बोलणे ऐकले होते. तेव्हा ती आदित्यला म्हणाली, मी या जगात असा पहिला मुलगा पाहिला आहे जो आपल्या वडिलांचा एवढा तिरस्कार करतो. तुमचे वडील मरणाच्या दारात उभे आहेत आणि तुम्ही इथे आरामात बसलेत. इथे मुलंच आपल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत, पण नाव खराब तर सुनांचंच होतं. तुम्ही कसा मुलगा आहात? नीता बोलतच चालली होती, पण याचा काहीही परिणाम आदित्यवर पडत नव्हता. चहा पिऊन चुपचाप तो बाहेर निघून गेला. तेव्हा नीता त्याला आश्चर्याने पाहतच राहिली आणि विचार करू लागली की आपण आपल्या वडिलांसोबत 2 दिवस नाही बोललो तरी आपले मन अस्वस्थ होते आणि इथे आदित्यला आपल्या माणसांचे काही घेणं देणंच नाहीये. असो, त्या दिवशी रात्री ते दोघेही जेवून झोपले, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले तर पुन्हा त्या शेजारच्या काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले, बाळा, आता तुझे बाबा या जगात नाही राहिले. येतोय ना गावाला बाळा? तेव्हा आदित्य म्हणाला, काका, मला येता येता खूप उशीर होईल. तोपर्यंत तुम्ही सगळं तिकडे उरकून घ्या. तेव्हा काका आश्चर्याने पण बाळा, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तू असताना दुसरं कोणी अग्निसंस्कार कसे करू शकेल? तेव्हा आदित्य लगेच म्हणाला, का काका, आईचा अग्निसंस्कार कसा झाला होता? असे बोलून आदित्यने फोन कट केला. नीताने आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा ती जोरजोरात रडू लागली आणि आदित्यला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही गावाला जा किंवा नका जाऊ, पण मी माझ्या मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता गावाला जाणार आहे. असे बोलून ती एअरलाईन्सवाल्यांना फोन करून तिकीट बुक करू लागली. तेव्हा आदित्य काहीच बोलला नाही आणि चुपचाप गावाला जाण्यासाठी तयार होऊ लागला. आणि जेव्हा ते गावाला पोहोचले तेव्हा त्याच्या बाबांचा अंत्यसंस्कार झाला होता, परंतु तरीही बाकीच्या विधी आदित्यच्या हातून करून घेण्यात आल्या. गावातल्या म्हाताऱ्या बायका आपापसात खुसूरपुसूर करू लागल्या होत्या. यावेळेस नीताने पक्के ठरवले की ती यावेळेस या मागचे रहस्य जाणूनच घेणार. सर्व क्रियाविधी संपन्न होतात. त्यानंतर आलेले सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक हळूहळू निघून जातात आणि मग पूर्ण घर रिकामे होते. फक्त शेजारचे काका आणि काकू राहतात. तेव्हा चांगली संधी बघून नीता रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा काकूंसोबत बोलायला गेली तेव्हा तिने काकूंना एकटीला पाहून त्यांना विचारले, काकू, आज मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे, खूप महत्त्वाचं. काकू, तुम्हाला आदित्याची शपथ आहे, मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा काकूंनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि तिला म्हणाल्या, सुनबाई, तुला अशी कोणती मोठी गोष्ट विचारायची आहे की तू मला आदित्याची शपथ देत आहेस? तेव्हा नीता म्हणाली, काकू, गोष्ट मोठीच आहे, त्याशिवाय मी तुम्हाला आदित्याची शपथ दिलीच नसती आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला खोटं सांगणार नाहीत. तेव्हा काकू हलका श्वास घेत नीताला म्हणाल्या,
ठीक आहे नीता, तुला जे विचारायचे आहे ते विचार. मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तेव्हा नीता म्हणाली, काकू, आदित्यने त्याच्या बाबांबरोबर एवढा दुरावा का ठेवला होता? नीता आणि काकू बोलतच होत्या की तेवढ्यात शेजारच्या आजी सासू आल्या. त्या गावातील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या. येता येता त्यांनी नीताची सर्व बोलणी ऐकले तेव्हा त्या आजी म्हणाल्या, अगं तुझी काकू तुला काय सांगेल, मी आहे ना, माझ्याकडून ऐक. असे म्हणत त्या तिथल्या खाटेवर बसल्या आणि आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाल्या, शेवटी आदित्य त्याच्या बाबांचा राग का करणार नाही? जेव्हापासून त्याला कळायला लागले तेव्हापासून त्याच्या आईला दिला जाणारा त्रास तो पाहत आला आहे. शेवटी काय दोष होता आदित्याच्या आईचा, म्हणजेच माझ्या कमलचा ग. आजीचे बोलणे ऐकून नीता म्हणाली, मग सांगा ना आजी, आदित्य बाबांचा एवढा तिरस्कार रागराग का करत होते? त्यांच्यात एवढा दुरावा का? तेव्हा आजीने सांगण्यास सुरुवात केली. म्हणाल्या, पूर्वीच्या काळी एकमेकांना न पाहताच लग्न करायचे. कमलचे घराणे खूप पैसेवाले आणि खानदानी होते आणि तसेच संस्कारी सुद्धा होते. इकडे आदित्यचे आजोबा सुद्धा खानदानी जमीनदार होते. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा सुरेश आणि छोटा मुलगा रमेश. जवळच्या गावातून मोठ्या मुलासाठी म्हणजेच सुरेशसाठी कमलचे स्थळ आले आणि लग्नासाठी होकार देण्यात आला. त्यावेळी सुरेश म्हणजे तुझे सासरे मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागला होता. गावापासून दूर शहरात राहून तो शहरी जीवन जगू लागला होता आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक त्याला जेव्हा गावी बोलवण्यात आले आणि त्याच्या पसंतीविना त्याचे लग्न करून देण्यात आले तेव्हा त्याला असे वाटू लागले की जणू काही त्याचे आयुष्य बर्बादच झाले आहे. परंतु आपल्या बाबांची भीती आणि संपत्तीतून बेदखल होण्याच्या भीतीने सुरेशने गुपचूप कमलसोबत लग्न केले. परंतु जेव्हा लग्नानंतर त्याने नवरीला जवळून पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालून जमीनच सरकली. कारण अतिशय उंचीने कमी, रंगाने सावळी, एक 7वी-8वी पर्यंत शिकलेली मुलगी त्याच्यासमोर त्याची बायको बनून उभी होती. पण त्यावेळेचा काळ असा होता की मुलगी संस्कारी आणि चांगल्या घराण्यातील असायला हवी, या 2च गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जात होत्या. परंतु सुरेशने स्वप्न पाहिले होते की तो त्याच्या बरोबरीने शिकलेल्या आणि सुंदर असलेल्या मुलीसोबतच लग्न करणार. परंतु आपले स्वप्न तुटताना पाहून तो कोणालाही काहीही न सांगता रातोरात गावावरून मुंबईला निघून गेला. पण बिचारी कमल लग्नाच्या पहिल्या रात्रीच एकटीच बसली. तिच्या नवऱ्याने तिच्या चेहऱ्यावरचा पदर एकदा बाजूला करून तिचा चेहरा पाहिला आणि त्यानंतर पुन्हा तो कितीतरी वर्ष तिच्याजवळ फिरकलाच नाही. सुरेशच्या बाबांनी कितीतरी पत्र लिहिले, लोकांना मुंबईला पाठवले, परंतु सुरेश परत आलाच नाही. नंतर त्याचा दुसरा छोटा भाऊ रमेशचे सुद्धा लग्न झाले. रमेशच्या लग्नाला सुद्धा सुरेश आला नाही. कमलचे सासरे जेव्हा कमलला पाहायचे तेव्हा ते खूप दुःखी व्हायचे, परंतु कमल कोणतीही तक्रार न करता दिवसभर घरातील सर्व कामे करत असायची. आपल्या सासऱ्यांची सेवा करायची, सोबतच आपला दीर आणि जाऊबाईची सुद्धा खूप इज्जत करत होती. रमेश सुद्धा आपल्या वहिनीला खूप मान द्यायचा, कारण त्याला सुद्धा आपल्या मोठ्या भावाचे वागणे आवडले नव्हते. परंतु रमेशच्या हातामध्ये काहीच नव्हते. परंतु जर एखाद्या गोष्टीसाठी रमेशने आपल्या वहिनीची मदत केली किंवा तिच्यासोबत 2 प्रेमाचे शब्द बोलला की लगेच त्याची बायको त्याला टचके टोमणे मारत असायची. कमल या सर्व गोष्टी ऐकत होती आणि तिला समजत सुद्धा होते. परंतु आपल्या फुटक्या नशिबापुढे ती अजून कोणाची तक्रार करणार होती? आपल्या नवऱ्याकडूनच कुरूप ठरल्यानंतर ती आता कायमचीच डोक्यावरून पदर घेऊन वावरत असायची. सुख जणू काही तिच्या आयुष्यातून नाहीसेच झाले होते. तिच्याशी कोणी बोलले तर ती फक्त हो किंवा नाही या 2 शब्दांमध्येच उत्तर देत असायची. आपल्या मोठ्या सुनेची कमलची अशी अवस्था पाहून सुरेशचे बाबा मनातल्या मनात स्वतःलाच अपराधी म्हणून दुःखाच्या सागरात बुडून चालले होते आणि कदाचित याच दुःखामुळे ते एक दिवस हे जग सोडून निघून गेले. सुरेशला जेव्हा त्याच्या बाबांच्या जाण्याची बातमी मिळाली तेव्हा तो गावी आला, कारण त्याच्या बाबांचे अंतिम संस्कार करायचे होते. त्यामुळेच त्याला नाईलाजाने काही दिवस गावीच राहावे लागले. मग त्याच्या बाबांचे सर्व क्रियाविधी पूर्ण झाल्यानंतर त्याचा छोटा भाऊ रमेश त्याला म्हणाला, दादा, तू अजून काही दिवस इथेच थांब, कारण आपल्याला आपल्या जमिनीविषयी माहिती करून तिची वाटणी करून घ्यायची आहे. रमेशचे बोलणे ऐकून सुरेश तिथे थांबण्यासाठी तयार झाला, कारण जमीन आणि मिळणारी संपत्ती कोणाला नको असते. त्याच दिवसांमध्ये गावातील काही महिलांनी सुरेशला समजावले की तू कमलला मनापासून स्वीकार. या सगळ्यांमध्ये बिचारीची काय चूक आहे?
तुझ्या लग्नानंतर तू पहिल्यांदाच गावाकडे आला आहेस, तर कमीत कमी तिला आपल्या बायकोचा दर्जा तरी दे. तेव्हा बिचाऱ्या कमलचं नशीब बदललं का कुणास ठाऊक, कारण सुरेश आता कमलच्या खोलीत झोपायला लागला. तेव्हा कमलसुद्धा खूप खुश होती की इतके दिवस नाही, पण आता आपल्या नवऱ्याने आपल्याला स्वीकारले आहे. आता तरी आपले आयुष्य बदलेल, आपले आयुष्य सुधारेल. पण किती दिवस हे चालणार होते, कारण एक दिवस पुन्हा सुरेश मुंबईला परत गेला आणि त्यानंतर कमल पुन्हा उदास राहू लागली. त्यानंतर एक दिवस कमलला सकाळी सकाळी उलट्या होऊ लागल्या. तेव्हा काकू सासू आणि आजी सासूबाई खूप खुश झाल्या होत्या आणि सगळ्या गावाला ही बातमी दिली. त्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झाला की शेवटी सुरेशने कमलला स्वीकारले, तिला आपले मानले. परंतु कमलला सगळं माहिती होतं की हे प्रेमवाले प्रेम नाही, फक्त एक शारीरिक गरज, ती सुद्धा नाईलाजाने आपल्या बायकोसोबत केली होती. गर्भावस्थेमध्ये सुद्धा बिचारी कमल घरातील सर्व काम करायची आणि आपली छोटी जाऊबाई जशी हुकूम देईल तशी बिचारी सर्व कामे करायची. हे पाहून तिच्या दिराला म्हणजे रमेशला वाईट वाटायचे, परंतु त्याचे आपल्या बायकोपुढे काहीच चालत नव्हते. असेही नव्हते की कमलच्या माहेरच्या लोकांना याविषयी काहीच माहिती नव्हते. त्या लोकांना सर्व काही माहिती होते. ते लोक कितीतरी वेळा कमलला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते, परंतु कमलच तिच्या माहेरी गेली नाही. तिने स्पष्टपणे आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले की जे माझ्या नशिबात होते ते मला मिळाले आहे, यामध्ये कोणाचाच दोष नाही. मी आता इथून कुठेही जाणार नाही. माझी इच्छा नाही की माझ्यामुळे माझ्या बाबांची आणि भावांची मान खाली जावी. शेवटी देवाच्या कृपेने कमलने एका गोऱ्यापान कोंडस मुलाला जन्म दिला. आता तर त्या बिचारीला जगण्याचा आधार मिळाला होता. परंतु तिची जाऊबाई जळून राग झाली होती. तिने कितीतरी वेळा लोकांसमोर कमलला टोमणे सुद्धा दिले होते की माहिती नाही हे मूल माझ्या दिराचेच आहे की माझ्या नवऱ्याचे. आपल्या छोट्या जावीचे असे टोमणे ऐकून कमलचे हृदय तुटत होते, पण ती बिचारी तरी काय करू शकत होती. फक्त देवासमोर रडून आपल्या मनातील दुःख आणि मनाला होणाऱ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती. आपले बाळ लहान असताना सुद्धा ती लगेचच पूर्वीसारखी घरातील सर्व कामे करू लागली होती. एका बाजूला आपल्या मुलाचा सांभाळ करायची, तर दुसऱ्या बाजूला घरातील सर्व कामे करायची. रमेशने कितीतरी वेळा आपल्या वहिनीच्या मदतीसाठी घरात कामवाली बाई ठेवली, पण त्याच्या बायकोने कोणतीही कामवाली घरात टिकून दिलीच नाही. ती स्वतःला घराची मालकीण समजायची आणि कमल बिचारी प्रत्येक दिवशी आपल्या छोट्या जावेकडून होणारा अपमान सहन करत असायची. परंतु तिला तिच्या जगण्याचा उद्देश मिळाला होता, तो म्हणजे तिचा मुलगा आदित्य. त्याच्यासाठी कमल आपले सर्व सुख विसरून जगण्याचा प्रयत्न करत होती. मुलाला जन्म दिल्यानंतर नवीन बाळंतीणप्रमाणे कोणीही काळजी तिची घेतलीच नाही आणि तिला चांगले जेवणसुद्धा मिळाले नाही आणि त्यामुळेच हळूहळू कमलच्या शरीराला आजारांनी घेरले. शेवटी तिचे तिथे होतेच कोण जे तिची काळजी घेऊ शकत होते. एक सासरे होते, ते सुद्धा हे जग सोडून निघून गेले होते. हो, गावातील जेवढे लोक होते आणि आजूबाजूच्या जेवढ्या वयोवृद्ध महिला होत्या ते सर्वजण कमलला खूप मानत होते, तिला वेळोवेळी मदत करत होते. तर तिकडे सुरेशने दुसरं लग्न केले होते, म्हणूनच तो इकडे गावी येतच नव्हता. ही बातमी गाववाल्यांबरोबर कमलला सुद्धा कळाली होती, परंतु ती आपल्या मुलासाठी, त्याच्या आधारासाठी जगत होती. कमल नेहमी हाच विचार करत असायची की तिला नवऱ्याचे प्रेम मिळाले नाही, पण मुलाच्या आधाराने ती तिचे उरलेले आयुष्य तरी जगेन. परंतु परिस्थितीला हे सुद्धा मान्य नव्हते. जेव्हा आदित्य 3 वर्षांचा झाला तेव्हा एक दिवस अचानक सुरेश गावी आला आणि आपला अधिकार दाखवत तो आदित्यला मुंबईला घेऊन जात आहे असे म्हणाला. हे जेव्हा कमलने ऐकले तेव्हा तिच्यावर जणू काही डोंगरच कोसळला. जे बाळ तिच्या आयुष्याचे कारण होते, तिच्या जीवनाचा आधार होते, ते बाळ आपल्यापासून दूर होत आहे या कल्पनेने जणू काही तिचा जीव जात होता. कमलने लगेच आदित्यला उचलून आपल्या हृदयाजवळ घेतले आणि म्हणाली, मी माझ्या मुलाला कुठेही जाऊ देणार नाही. तो आयुष्यभर माझ्यासोबतच राहील. माझ्या आयुष्यात अजून आहेच कोण? हा एक माझा मुलगाच आहे ज्याच्या आधारावर मी माझे आयुष्य जगू शकते. मग का याला माझ्यापासून दूर करत आहात? तेव्हा सुरेशने कमलकडून बाळाला आपल्याकडे हिसकावून घेतले आणि धमकी देत म्हणाला, एकतर हा मुलगा माझ्यासोबत येईल, नाहीतर याला मी इथेच मारून टाकेल.
एवढे ऐकल्याबरोबर कमलला धक्काच बसला. ती जोरजोरात रडू लागली आणि आपल्या आईला असे रडताना पाहून आदित्यसुद्धा जोरजोरात रडू लागला आणि आपल्या आईकडे जाण्यासाठी धडपड करू लागला. परंतु सुरेशला त्याची अजिबात दया आली नाही. तो तसेच रडत असलेल्या आदित्यला तिथून घेऊन सुद्धा गेला. पण इकडे माहिती नाही किती दिवस कमल न खाता पिता आपल्या रूममध्ये रडत होती. तिकडे मुंबईला काही दिवस आदित्यने त्रास दिला, पण शेवटी तो लहान बाळच होता. हळूहळू तो आपल्या आईला विसरून गेला. मग सुरेशने आपल्या दुसऱ्या बायकोलाच ही तुझी आई आहे असे त्याला सांगितले. असेच कसे तरी 7-8 वर्ष निघून गेले आणि या 7-8 वर्षांमध्ये बिचारी कमल प्रत्येक क्षण आपल्या मुलासाठी तडफडत होती. त्यावेळी घरघरात फोनसुद्धा नव्हते, फक्त पोस्टद्वारे चिठ्ठी येण्याची वाट पाहत असायचे. अशा प्रकारे सतत विचारात मग्न असणारी कमल, ज्याला आपण मनाचा रोग म्हणतो, तो कमलवर भारी पडला आणि एक दिवस समजले की तिला कॅन्सर झाला आहे. गावातल्या आजूबाजूच्या सर्व महिला कमलला भेटण्यासाठी आल्या तेव्हा ती खूप रडली, परंतु रडून तिचे नशीब थोडीच बदलणार होते. तिची छोटी जाऊबाई तर तिला एकटीला सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. जेव्हा कमलच्या दोन्ही भावांना आपल्या बहिणीला कॅन्सर झाला आहे हे समजले, तेव्हा दोन्ही भाऊ कमलला भेटण्यासाठी आले आणि ते तिला आपल्यासोबत येण्यासाठी आग्रह करू लागले. परंतु कमलने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली की आता हेच माझे माहेर आणि सासर आहे. आता इथूनच माझी सुवासिनीच्या रूपात अर्थी निघेल. जर तुम्हाला माझी एवढीच दया येत आहे तर फक्त एकदा माझ्या मुलाची आणि माझी भेट घडवून द्या. हीच माझी शेवटची इच्छा असेल आणि मी तुम्हाला विनंती करत आहे, कृपा करून मला आदित्यला एकदा दाखवा. तेव्हा तिथेच बाजूला उभा असलेला कमलचा दीर रमेशला आपल्या वहिनीचे दुःख पाहावले नाही, म्हणूनच त्याने आपल्या मोठ्या भावाला म्हणजे सुरेशला फोन करून वहिनीच्या आजारपणाची बातमी दिली आणि तिची इच्छासुद्धा सांगितली. परंतु दगडाचे हृदय असलेला सुरेश, त्याला आपल्या बायकोची अजिबात दया आली नाही. त्याने स्वतःसुद्धा येण्यासाठी नकार दिला आणि आपल्या मुलाला तिकडे पाठवण्यासुद्धा नकार दिला. तेव्हा रमेश त्याला समजावू लागला की दादा, एवढा कठोर वागू नकोस रे. एकदा गावाला येऊन आदित्य आणि वहिनीची भेट घडवून दे आणि तू सुद्धा तिला येऊन भेट, मग ती शांततेत तरी मरेल. परंतु रमेशच्या बोलण्याचा सुरेशवर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी रमेश कमलचे दोन्ही भाऊ आणि गावातील काही वरिष्ठ लोकांना सोबत घेऊन आपल्या मोठ्या भावाच्या घरी मुंबईला पोहोचला. त्यावेळी सुरेश घरी नव्हता. दारावरची बेल वाजवल्यावर त्याची दुसरी बायको बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला. तेव्हा ते लोक सरळ आतमध्ये गेले आणि ओरडतच म्हणाले, सुरेश आणि आदित्य कुठे आहेत? तेव्हा आदित्य आपल्या रूममधून बाहेर आला. त्याला हे काय घडत आहे ते काहीच समजत नव्हते आणि तो कोणालाही ओळखतसुद्धा नव्हता. त्यामुळे तो म्हणाला, आई, हे लोक कोण आहेत आणि तुला का ओरडत आहेत? एवढे ऐकल्याबरोबर रमेश आदित्यला आपल्याकडे खेचत म्हणाला, ही बाई तुझी आई नाही, ही तर तुझ्या आईची शत्रू आहे, जिने तुझ्या आईचे सर्व सुख हिरावून घेतले आहे. बाळा, तुझी आई गावामध्ये शेवटचे क्षण मोजत आहे. तुझे बाबा तू 3 वर्षाचा असतानाच तुला तुझ्या आईकडून इकडे घेऊन आला आहे. तेव्हा तिथे उभी असलेली सुरेशची दुसरी बायको आदित्यला म्हणाली, ए आदित्य, तू आतमध्ये जा. तेव्हा रमेश ओरडतच म्हणाला, आदित्य कुठेही जाणार नाही, तो आता सरळ आमच्यासोबत गावी येईल. कमलचे दोन्ही भाऊ देखील म्हणाले की अजून एक गोष्ट सुरेशला नक्की सांगा की आता आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. सगळा समाज, पूर्ण कुटुंब आणि सर्व लोक आमच्या बाजूने उभे आहेत, हे सुद्धा त्याला सांगा. या सर्व गोष्टी ऐकून आदित्यला आज सर्व सत्य समजले होते. कारण आजपर्यंत त्याने आईच्या जागेवर त्याच महिलेला पाहिले होते, जी त्याचा सुरेश नसताना खूप छळ करत असायची. आपल्या खऱ्या आईला तर तो विसरूनच गेला होता. त्यानंतर आदित्यला सर्व लोक घेऊन गावी आले. आपल्या मुलाला आदित्यला समोर पाहून जणू काही तिच्या जीवात जीव आला. जेव्हा रमेशने आदित्यला आणून त्याच्या आईसमोर उभं केलं आणि म्हणाला, पाहिलेस का तुझ्या आईची काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या बापाने? तेव्हा आदित्य आश्चर्यचकित होऊन त्या हाडांच्या जिवंत असणाऱ्या सापळ्याकडे पाहतच राहिला, ज्याला ते लोक त्याची आई बोलत होते.
आता तो 10-12 वर्षांचा मुलगा होता. त्याला सर्व गोष्टी हळूहळू समजू लागल्या होत्या. सर्वांच्या तोंडून त्याने आपल्या आईचे हाल आणि आपल्या बापाचे कारनामे ऐकले तेव्हा त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या. कमलने आपल्या मुलाला मिठी मारली आणि ती खूप खूप रडली. कदाचित आज देवाला सुद्धा तिच्याबरोबर रडण्याची इच्छा झाली होती. म्हणूनच की काय चारही बाजूंनी हळूहळू अंधार झाला आणि विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडू लागला. सकाळ होईपर्यंत सुरेशसुद्धा तिथे आला आणि आपल्या मुलाला पुन्हा घेऊन जाण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा त्याचा छोटा भाऊ रमेश म्हणाला, दादा, वहिनी 4 दिवसांची पाहुणी आहे. तू आणि आदित्य 2-4 दिवस इथेच थांबा. वहिनीची खूप इच्छा आहे की तिच्या चितेला अग्नी आदित्यनेच द्यावी. तेव्हा सुरेश म्हणाला, या रोगीट आणि मंदबाईजवळ मी माझ्या मुलाला 1 मिनिटसुद्धा सोडू शकत नाही. असे बोलत महेशने आदित्याचा हात पकडला आणि खेचतच त्याला तिथून घेऊन सुद्धा जाऊ लागला. आदित्यला तर काहीच समजत नव्हते. तो सुद्धा काय करणार होता. दुसऱ्याच दिवशी कमल हे जग सोडून निघून गेली. तेव्हा तिने शेवटचा श्वास घेण्याअगोदर शेजारी राहणाऱ्या या काकूंचा हात पकडला आणि तिला सांगितले की माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलाकडूनच द्या, कारण माझ्या आत्म्याला शांती तरी मिळेल. असे बोलतच कमलने आपला जीव सोडला होता. आजूबाजूला बसलेले लोक रडत होते आणि हा सुद्धा विचार करत होते की चला या त्रासातून बिचारीची सुटका तरी झाली. कमलचे अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्या मुलाला बोलवण्यात आले, परंतु सुरेशने त्याला येऊ दिले नाही आणि तो स्वतःसुद्धा आला नाही. हळूहळू वेळ निघून गेली आणि आदित्यला आता सर्व काही समजू लागले होते. अंतिम क्षणी तो आपल्या आईला भेटला होता. ते क्षण त्याला राहून राहून आठवत होते, परंतु त्यावेळी तो काहीच करू शकत नव्हता. म्हणूनच तो उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला आणि तिथेच त्याने आवडीच्या मुलीबरोबर नीता म्हणजे तुझ्यासोबत लग्न केले. इकडे सुरेशचे जेव्हा हळूहळू पैसे संपू लागले आणि काही कारणास्तव त्याची नोकरी गेली, तेव्हा त्याची दुसरी पत्नी घरामध्ये रोज भांडणं करू लागली आणि एक दिवस ती त्यालाही सोडून निघून गेली. आदित्यसुद्धा आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला होता. शेवटी हार मानून सुरेश मुंबई सोडून गावी येऊ राहू लागला. पण गावामध्ये त्याच्याबरोबर कोणीही बोलत नव्हते. तो स्वतःचे जेवण बनवायचा आणि खायचा. असेच हळूहळू दिवस निघून गेले आणि त्याचे शरीर कमजोर होऊ लागले. तो आपल्या मुलाला फोन लावायचा, परंतु आदित्य कधीच त्याचा फोन उचलत नसायचा. एक दिवस सतत फोन लावल्यामुळे आदित्यने सुरेशचा म्हणजे त्याच्या बापाचा फोन उचलला आणि म्हणाला, बाबा, मी नीताला म्हणजे माझ्या बायकोला तुमच्या वाईट कृत्यांविषयी काहीही सांगितले नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तिच्या नजरेमध्ये तुमची इज्जत तशीच राहावी, तर रोज रोज मला फोन करून माझ्या मनावर झालेले जुने घाव, त्या वेदना ताज्या करू नका. पूर्ण कुटुंब आणि समाजाने सुरेशला वाळीत टाकले होते. त्यामुळे त्याने केलेल्या चुकीची आठवण त्याला सतत होत होती. परंतु आता खूपच उशीर झाला होता. आता त्याच्या शेवटच्या वेळी त्याची काळजी घेणारा कोणीही त्याच्याजवळ नव्हता. त्यामुळे नाईलाजाने शेजारी राहणाऱ्या काकांनी आदित्यला फोन केला, परंतु आदित्यने जे उत्तर दिले त्यामुळे ते शांत बसले, कारण त्यांना आठवत होते जेव्हा कमलताईंचे शेवटचे दिवस चालू होते तेव्हा सर्व लोकांनी सुरेश आणि आदित्यला थांबवण्यासाठी किती विनंती केली होती. परंतु त्यावेळी सुरेश आदित्यला घेऊन निघून गेला. एवढेच नाही तर कमलच्या अंतिम संस्कार वेळी सुरेशने आपल्या मुलाला सुद्धा पाठवले नाही आणि स्वतःसुद्धा आला नाही. बिचारे कमलची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कमलची शेवटची इच्छा हीच होती की तिच्या चितेला तिच्या मुलाने म्हणजेच आदित्यने अग्नी द्यावा. आदित्य त्यावेळी 10-12 वर्षांचा असेल, त्यामुळे त्याला थोडेफार समजू लागले होते. परंतु त्यावेळी तो काहीही बोलू शकत नव्हता. परंतु जसजसा तो मोठमोठा होत गेला तसतसा तो आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला आणि म्हणूनच आदित्य बाबांच्या चितेला अग्नी देण्यासाठी आला नाही. या वयोवृद्ध महिलेच्या तोंडून आपल्या सासूबाईंची एवढी दुःखद कहाणी ऐकल्यानंतर नीताच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. त्या दिवशी ती पूर्ण रात्रभर झोपू शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तिने शहरात निघण्यासाठी आदित्यला सांगितले. शहरात आपल्या घरी आल्यानंतर नीता रडतच आदित्यच्या गळ्यात पडली आणि माफी मागू लागली. म्हणाली, आदित्य, मला माफ करा. मला माहिती नव्हते की आईसोबत एवढे सर्व काही झाले होते.
त्यांना दुःख देणारे बाबाच होते. मी त्यावरून तुम्हाला किती बोलले, पण तुम्ही मला कधीच काहीच सांगितले नाही. आता मात्र आदित्य स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो सुद्धा जोरजोरात रडू लागला. काही वेळ ते दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत होते, पण आज तिचे मन आणि त्याचा अंतरात्मा दोघांनाही हलके झाल्यासारखे वाटत होते. तेव्हा आदित्यने जाऊन कपाटामधून आपल्या आईचा फोटो काढला आणि त्याला फुलांनी सजवून त्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोमध्ये हसणाऱ्या कमलताई जणू काही आज त्या दोघांना आशीर्वाद देत होत्या. त्यामुळे आज आदित्य खूपच आनंदित होता, कारण शेवटी त्याने आपल्या आईचा बदला घेतला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आदित्य शेवटच्या क्षणी जे आपल्या वडिलांसोबत वागला ते योग्य होते की अयोग्य, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.